लॉजिकमधला शेवटचा टॉपिक आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. आता आपल्याला लॉजिकचे ॲप्लिकेशन पाहायचे इलेक्ट्रॉनिक्समध्ये. स्विचिंग सर्किट कसं कन्स्ट्रक्ट करायचं त्याच्यामध्ये अगोदर आपण स्विचची जी कन्सेप्ट आहे ती समजून घेऊ. स्विच म्हणजे काय? अ स्विच इज अ टू स्टेट डिव्हाइस यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट. म्हणजे स्विचचं फंक्शन काय असतं की सर्किट डायग्राममध्ये जो काही करंट फ्लो होतो त्याला कंट्रोल करणं, हे स्विचचं फंक्शन असतं. आता स्विचची जी पोझिशन आहे ती पोझिशन आपण डायग्रामवरून समजून घेऊ. आता स्विच जो आहे ना तो आपण यसने दाखवतो. या ठिकाणी ऑफ पोझिशन आहे. ऑफ पोझिशन का आहे? कारण बघा इथे करंट ब्रेक होतो आहे. ही जी क्लॅम्प आहे ही वरती आहे, म्हणजे करंटचा जो फ्लो आहे तो या ठिकाणी ब्रेक होतो आहे म्हणून ही ऑफ पोझिशन झाली स्विचची. आता इकडच्या डायग्राममध्ये बघा ही जी क्लॅम्प आहे ही कंटिन्यू आहे. कंटिन्यू आहे म्हणजे काय? करंट फ्लो होतो आहे फ्रॉम दिस साईड टू दिस साईड, म्हणजे ही काय झाली? स्विचची ऑन पोझिशन. बघा आता स्विचची पोझिशन तुम्हाला लक्षात आली, ऑफ पोझिशन आणि ऑन पोझिशन. आपण आता स्विचिंग डायग्राम समजून घेऊ. आता हा स्विच आहे ऑफ पोझिशनमध्ये, याला मी बॅटरी कनेक्ट केली, इकडे लॅम्प कनेक्ट केला आणि एक लक्षात राहू द्या की करंट फ्लो होतं पॉझिटिव्ह साईडकडून निगेटिव्ह साईडकडे, म्हणून मी डायरेक्शन दाखवलेली ॲरोने, म्हणजे या डायरेक्शनने करंट फ्लो होतं आहे. बघा आता याचं फंक्शन आपण समजून घेऊ. जर मी हा स्विच ऑफ पोझिशनमध्ये याला जर ऑन केला तर काय होईल? हे जे करंट आहे या साईडने या लॅम्पकडे फ्लो होईल आणि लॅम्पकडे फ्लो झाल्यावर हा जो लॅम्प आहे हा काय होईल? ग्लो होईल. म्हणजे सर्किटमध्ये जर करंट फ्लो व्हायला लागलं तर हा लॅम्प काय होईल? ग्लो होईल. म्हणजे या पद्धतीने ही सर्किट डायग्राम कंप्लीट झाली. परत मी जर हा स्विच ऑफ पोझिशनला केला तर लॅम्पसुद्धा ऑफ पोझिशनला येईल. आता स्विच जो आहे ना, स्विच आपण दोन मेथडने कनेक्ट करू शकतो, ते समजून घेऊ. आता पहिलं आहे टू स्विचेस इन अ सिरीज. स्विचेस जे आहेत ते आपण सिरीजमध्ये कनेक्ट करू. बघा आता या सर्किट डायग्राममध्ये हे दोन स्विचेस जे आहेत हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत, एका सरळ रेषेत कनेक्ट केलेले आहेत आणि दोघं स्विचेस ऑफ पोझिशनमध्ये आहेत. इथे बॅटरी अटॅच केलेली, इकडे लॅम्प अटॅच केलेला आहे. आता आपण हे समजून घेऊ. मी आहे ना पी कन्सिडर करतो स्विच S1 इज क्लोजसाठी. स्विच S1साठी मी पी कन्सिडर केला आणि क्यू कन्सिडर केला S2साठी आणि कॅपिटल L फॉर लॅम्प. आता आपण हे जे काही सिरीजमध्ये जोडलेले दोन स्विचेस याचं इनपुट आउटपुट टेबल समजून घेऊ. मग इनपुट आउटपुट टेबल म्हणजे ज्याला आपण स्विचिंग टेबल म्हणतो तो समजून घेऊ. आता याच्या पी कंजक्शन क्यू. आता कंजक्शनचं साईन मी का यूज केलेलं आहे? कारण हे दोन स्विचेस जे आहेत ना मी ते सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत म्हणून इथे कंजक्शन यूज केलेलं आहे. म्हणजे या सर्किट डायग्रामचा सिम्बॉलिक फॉर्म काय आला? पी कंजक्शन क्यू. कारण पी मी S1साठी यूज केलेला आहे आणि क्यू मी S2साठी यूज केलेला आहे आणि सिरीजमध्ये असल्यामुळे दोघांमध्ये कंजक्शन, म्हणजे हे झालं याचं सिम्बॉलिक फॉर्म. आता आपण याचं स्विचिंग टेबल म्हणजे इनपुट आउटपुट टेबल समजून घेऊ. आता पहिला कॉलम पी, दुसरा कॉलम क्यू, नंतर पी कंजक्शन क्यू. हा जो कॉलम आहे कंजक्शनचा सेम आहे, फक्त हा आपण इन टर्म्स ऑफ ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक्स पाहतोय. आता मी मागे बोललो तुम्हाला की टीसाठी आपण 1 कन्सिडर करायचा आणि एफसाठी आपण 0 कन्सिडर करायचा. म्हणजेच हा टेबल जो आहे हा आपण याच्या अगोदर स्टडी केलेला आहे, पण इथे काय होतं? डबल टी डबल एफ, पण इथे काय आलेलं आहे? 1 1 0 0, कारण टीसाठी आपण 1 कन्सिडर केलेला आहे आणि एफसाठी 0. तसंच इथे काय होईल? टी एफ. म्हणजे हा जो टेबल आहे हा अगोदरच आपण प्रिपेअर केलेला आहे. आता कंजक्शनमध्ये काय असतं? टी ट्रू, बाकीचे सगळे फॉल्स. तसंच आपण इथे लिहिलेलं आहे. फक्त चेंज काय आहे? हा जो टेबल आहे ॲप्लिकेशन असल्यामुळे आपण याला 1 0 फॉर्ममध्ये लिहिलेला आहे, बाकी सगळं सेम आहे. हा झाला स्विचिंग टेबल फॉर सिरीज. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे जर दोन स्विचेस पॅरललमध्ये जोडले तर त्याचे स्विचिंग टेबल
डिफरंट असेल तो आपण पाहू. टू स्विचेस इन अ पॅरलल सिरीज. आता या सर्किट डायग्राममध्ये आपण जे काही दोन स्विचेस जोडलेले आहेत S1 आणि S2 हे पॅरललमध्ये जोडलेले आहेत, म्हणजे एकमेकांना समांतर आहेत, पॅरलल आहेत. या साईडला बॅटरी जोडलेली, इकडे लॅम्प, करंट फ्लो होतं आहे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. सेम त्याचवेळी इथे आपण P कन्सिडर केला S1साठी आणि Q कन्सिडर केला S2साठी आणि कॅपिटल L फॉर लॅम्प. आता याच्यासुद्धा आपण इनपुट आउटपुट टेबल समजून घेऊ, म्हणजे ज्याला आपण स्विचिंग टेबल म्हणतो. आता बघा हे दोघं आहे ना, S1 आणि S2 हे कसे आहेत, पॅरलल आहेत. S1साठी आपण P कन्सिडर केलेला आहे, S2साठी Q. पॅरलल असल्यामुळे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, P डिजक्शन Q. हा झाला या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म. बघा P फॉर S1 अँड Q फॉर S2. मग हे दोघं पॅरलल असल्यामुळे याचा सिम्बॉलिक फॉर्म आला P डिजक्शन Q. आता हा सिम्बॉलिक फॉर्म झाला, याचा आपण टेबल समजून घेऊ. P Q P डिजक्शन Q. हा डिजक्शनचा टेबल याच्या अगोदर आपण प्रिपेअर केलेला आहे. इथे Tसाठी 1 घ्यायचा आणि Fसाठी 0 घ्यायचा, म्हणजे डबल T डबल F. इथे पण TF TF. आता डिजक्शनच्या टेबलमध्ये काय पाहिलं होतं आपण, FF फॉल असतो, बाकीचे सगळे ट्रू असतात. सेम त्याच पद्धतीने इथे घेतलेलं आहे, फक्त फरक काय, हा 1-0 फॉर्ममध्ये येतो, TFच्या फॉर्ममध्ये होता, बाकीचा सगळा पार्ट सेम आहे. ही झाली ॲप्लिकेशन ऑफ लॉजिकची थेरी. आता याच्यानंतर याचा जो काही लास्ट एक्सरसाइज आहे 1.5 तो आपण पुढे पाहू. एक्सरसाइज 1.5 एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. बघा या ठिकाणी आपल्याला पहिलं सर्किट दिलेलं आहे. आता या सर्किटचं आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला आपण त्याचं नोटेशन लिहून घेऊ. लेट P फॉर S1 इज क्लोज अँड Q फॉर S2 इज क्लोज, R फॉर S3 इज क्लोज अँड L फॉर लॅम्प. आता आपल्याला हे जे सर्किट दिलेलं आहे या सर्किटचं सिम्बॉलिक कन्व्हर्शन करायचं आहे. बघा आता S1साठी आपण P कन्सिडर केलेला आहे, S2साठी आपण Q कन्सिडर केलेला आहे आणि S3साठी आपण R कन्सिडर केलेला आहे. आता हा जो S1 आहे हा या दोघांना पॅरलल आहे आणि या दोघांमध्ये हे दोघं जे आहेत S2 आणि S3 हे सिरीजमध्ये आहेत, म्हणजेच मग इथे काय होईल, Q कंजक्शन R. आता याला हा P जो आहे हा पॅरलल आहे, म्हणजे आपल्याला इथे लिहिता येईल P डिजक्शन Q कंजक्शन R. हे झालं याचं सिम्बॉलिक नोटेशन. म्हणजेच मग पुढे आपल्याला गिवन सर्किट जे दिलेलं आहे हे सर्किट एक्सप्रेस करता येईल आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. आता एक्सप्रेस झाल्यानंतर याचा आपण इनपुट आउटपुट टेबल जो आहे तो कन्स्ट्रक्ट करू. दी इनपुट आउटपुट टेबल इज अ, यालाच आपण स्विचिंग टेबल म्हणतो. आता हा टेबल ड्रॉ करताना पहिले मी 3 कॉलम घेतले, P Q R, नंतर Q कंजक्शन R आपल्याला इथे दिलेलं आहे म्हणून, आणि लास्ट P डिजक्शन Q कंजक्शन R. आता सुरुवातीला आपण 4 टाइम T घ्यायचे, नंतर 4 टाइम F, नंतर 2 टाइम T, 2 टाइम F, 2 टाइम T, 2 टाइम F, नंतर सिंगल T F T F T F, हे 3 कॉलम फिलअप केले. आता याच्यानंतर Q कंजक्शन R. आता आपण कंजक्शनची कन्सेप्ट पाहिलेली आहे की कंजक्शनमध्ये फक्त TT ट्रू असतो, बाकीचे सगळे फॉल्स असतात. म्हणजे मग काय होईल बघा, TT आहे म्हणून ट्रू, TF आहे फॉल्स, नंतर FT आहे हा सुद्धा फॉल्स, FF फॉल्स, TT आहे म्हणून ट्रू, TF हे फॉल्स, FT आहे हा फॉल्स, FF आहे हा सुद्धा फॉल्स. म्हणजे इथे एकच लक्षात ठेवायचं, कंजक्शनमध्ये TT ट्रू अदरवाईज फॉल्स. आणि ॲप्लिकेशनच्या पार्ट्स आहे म्हणून आपण Tसाठी 1 घेतो आहे आणि Fसाठी 0 कन्सिडर करतो आहे. बघा जिथे T आहे तिथे 1 लिहिलेला आहे आणि F आहे तिथे 0 कन्सिडर केलेला आहे. आता हा जो लास्ट कॉलम आहे हा म्हणजे काय आहे की हा जो आहे ना Q कंजक्शन R याच्याशी P हा डिजक्शनमध्ये आहे. मग आता डिजक्शनमध्ये काय असतं की FF फॉल अदरवाईज ट्रू, म्हणजे हा TT आहे म्हणून ट्रू, हा TF आहे हा सुद्धा ट्रू येईल, नंतर TF आहे हा सुद्धा ट्रू, TF ट्रू, FT हा सुद्धा ट्रू. आता बघा हा FF आहे म्हणून फॉल आला, हा सुद्धा पुढचा जो पार्ट आहे हा पण FF आहे म्हणून फॉल्स आला, हा FF आहे हा सुद्धा फॉल्स आला, आणि हा शेवटचा FF आहे तो सुद्धा फॉल्स आला.
डिजक्शनमध्ये एक लक्षात ठेवायचं की एफ डिजक्शन एफ हा फॉल्स असतो, बाकीचे सगळे ट्रू असतात. या पद्धतीने आपण याचा इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ केला आणि गिवन सर्किट जे ते आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं. सेकंड सर्किट आहे, याचेसुद्धा आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्शन करू, नंतर याचं इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट करू. बघा आता सुरुवातीला आपण नोटेशन लिहून घेऊ. लेट पी फॉर S1 इज क्लोज. आता इथे S1 डॅश आहे म्हणून आपण घेतला निगेशन पी फॉर S1 डॅश इज क्लोज. नंतर Q फॉर S2 इज क्लोज अँड निगेशन Q फॉर S2 डॅश इज क्लोज. तर या पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे अगोदर नोटेशन लिहून घेतलं, आता याचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्शन करायचं. आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्शन करण्यासाठी S1 डॅशसाठी आपण निगेशन P घेतलेला आहे आणि S2साठी Q घेतलेला आहे. आता हे दोघं कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत म्हणून दोघांमध्ये कंजक्शन आलं. नंतर हा S1साठी आपण P घेतलेला आहे आणि S2साठी आपण निगेशन Q घेतलेलं आहे. हे दोघंसुद्धा सिरीजमध्ये आहेत म्हणून इथे पण कंजक्शन आलं. पण हे जे दोघं आहेत या दोघांना पॅरलल आहेत म्हणून आपल्याला याचं सिम्बॉलिक नोटेशन लिहिता येईल. निगेशन P कंजक्शन Q डिजक्शन P कंजक्शन निगेशन ऑफ Q. हे झालं याचं सिम्बॉलिक नोटेशन. गिवन सर्किट इज एक्सप्रेस ॲज अ निगेशन P कंजक्शन Q डिजक्शन P कंजक्शन निगेशन Q. आता आपण पुढे याचं इनपुट आउटपुट टेबल म्हणजे स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करू. आता बघा स्विचिंग टेबलमध्ये P आणि Q हे पहिले दोन कॉलम घेतले. आता या पहिल्या दोन कॉलममध्ये सुरुवातीला 1 1 0 0 नंतर 1 0 1 0. एक लक्षात ठेवा, Tसाठी आपण 1 घेतो आहे आणि Fसाठी 0 घेतो आहे. आता इथे निगेशन असल्यामुळे जे 1 1 आहे ते 0मध्ये कन्वर्ट झाले, जे 0 आहेत ते 1 1मध्ये. सेम त्याच वेळी हा 1 येतं 0 झाला, 0 येतं 1 झाला, 1 0 0 1. आता नेक्स्ट कॉलम निगेशन P कंजक्शन Q दिलेला आहे. मग बघा आता हा निगेशन P आहे, हा Q आहे. कंजक्शनमध्ये काय असतं की 1 1 1 राहतो, बाकीचे सगळे 0 म्हणजे TT ट्रू. आता हा 1 0 आहे, हा सुद्धा 0 येईल, 0 0 0. हा 1 1 आहे म्हणून 1 आला आणि हा 1 0 0. आता नेक्स्ट कॉलम आहे P कंजक्शन निगेशन Q. आता P कंजक्शन निगेशन Q इथे सुद्धा बघा 1 0 0 आहे, 1 1 हा आला 1. नंतर पुढे 0 0 0, हा पण 0, हा 1 0. तर लास्ट कॉलम म्हणजे काय, या दोघांमध्ये डिजक्शन आहे. डिजक्शनमध्ये 0 0 0 असतो, बाकीचे सगळे. आता हा 0 1 आहे, हा 1 आला. नंतर 1 0 1 0 0 0. तर या पद्धतीने आपण हा सेकंड टेबल जो आहे तो कन्स्ट्रक्ट केला. सेकंड क्वेश्चन, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. याच्यामध्ये पहिलं एक्सप्रेशन दिलेलं आहे इन अ ब्रॅकेट निगेशन P कंजक्शन Q डिजक्शन इन अ सेकंड ब्रॅकेट P कंजक्शन निगेशन ऑफ R. सुरुवातीला आपण याचं नोटेशन लिहून घेऊ. लेट P फॉर S1 इज क्लोज. आता इथे निगेशन P दिलेलं आहे म्हणून निगेशन P फॉर S1 डॅश इज क्लोज अँड Q फॉर S2 इज क्लोज अँड R फॉर S3 इज क्लोज. निगेशन R दिलेलं आहे म्हणून निगेशन R फॉर S3 डॅश इज क्लोज. आता हे जे सिम्बॉलिक नोटेशन आहे याचं आपल्याला सर्किट डायग्राममध्ये कन्वर्शन करायचे आहे. दी स्विचिंग सर्किट करस्पॉन्डिंग टू गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इथं. बघा आता याच्या सर्किटमध्ये कन्वर्शन करण्यासाठी हा निगेशन P कंजक्शन Q दिलेला आहे, म्हणजे हे जे दोघं आहेत ना हे सिरीजमध्ये आहेत. आता निगेशन Pसाठी आपण S1 डॅश घेतलेला आहे. बघा हा झाला निगेशन P, नंतर हा झाला Q. आता हे दोघं कंजक्शन आहेत म्हणून या दोघांना मी सिरीजमध्ये जोडलेलं आहे. आता हा P, नंतर S3 म्हणजे निगेशन R. हे दोघं सिरीजमध्ये आहेत म्हणून या दोघांमध्ये कंजक्शन आहे म्हणून दोघं सिरीजमध्ये आहेत. आता हे जे दोघं ब्रॅकेट आहे त्यांच्यामध्ये डिजक्शन आहे म्हणून आपण यांना पॅरलल जोडलेलं आहे. बघा S1 डॅश कंजक्शन S2 डॅश, नंतर S1 कंजक्शन S3 डॅश, आणि या दोघांमध्ये हे दोघं पॅरलल असल्यामुळे दोघांमध्ये आपण डिजक्शन घेतलं आणि अशा प्रकारे आपण ही सर्किट डायग्राम ड्रॉ केली.
नेक्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे इन अ स्क्वेअर ब्रॅकेट पी कंजक्शन आर डिजक्शन निगेशन ऑफ क्यू कंजक्शन निगेशन ऑफ आर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट कंजक्शन निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन ऑफ आर. बघा आता हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे याचं आपल्याला सर्किट डायग्राम ड्रॉ करायचे आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला आपण नोटेशन घेतलेलं आहे पी फॉर S1 इज क्लोज, क्यू फॉर S2 इज क्लोज, नंतर निगेशन पी फॉर S1 डॅश इज क्लोज, निगेशन क्यू फॉर S2 डॅश इज क्लोज, आर फॉर S3 इज क्लोज अँड निगेशन आर फॉर S3 डॅश इज क्लोज. आता आपल्याला याचं सर्किट ड्रॉ करायचं आहे. सर्किट ड्रॉ करण्यासाठी बघा या दोघांमध्ये कंजक्शन आहे, म्हणजे मग कंजक्शन आहे याला मी हा पी घेतलेला आहे, हा आर घेतलेला आहे. दोघांमध्ये कंजक्शन आहे म्हणून दोघांना सिरीजमध्ये जोडलं. आता पुढे हा निगेशन क्यू दिलेला आहे, नंतर हा निगेशन आर आहे. दोघांमध्ये कंजक्शन आहे म्हणून त्यांना पण सिरीजमध्ये जोडलेलं आहे. आता हे जे दोघं ब्रॅकेट आहेत हे यांच्यामध्ये डिजक्शन आहे म्हणून या दोघांना आपण पॅरलल जोडलेलं आहे. नंतर पुढे हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे हा कंजक्शनमध्ये आहे. कोणाला? निगेशन पीला आणि निगेशन आरला, आणि हे दोघं कंजक्शन आहेत म्हणजेच हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे हा यांना कंजक्शनमध्ये येईल. अशा प्रकारे आपण याचे हे सर्किट डायग्राम ड्रॉ करू शकतो. एक लक्षात ठेवा, जर पी आणि क्यू आर कंजक्शनमध्ये असेल तर ते सिरीजमध्ये जोडा. नंतर इथे निगेशन क्यू आणि निगेशन आर हे सुद्धा कंजक्शन आहेत म्हणून त्यांना सुद्धा सिरीजमध्ये जोडले. आणि हे दोघं ब्रॅकेट जे आहेत यांच्यामध्ये डिजक्शन आहे म्हणून त्यांना पॅरलल जोडलं. आता हा पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट याला सिरीजमध्ये म्हणून बघा इथे निगेशन पी कंजक्शन आर, कंजक्शन ऑफ निगेशन आर यांना हा सिरीजमध्ये जोडला. अशा प्रकारे आपण सर्किट डायग्राम ड्रॉ करू शकतो गिवन स्टेटमेंटवरून. क्वेश्चन नंबर 3, गिव ॲन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट. आता हे जे सर्किट दिलेलं आहे याच्यासाठी आपल्याला परत अल्टरनेटिव्ह सर्किट ड्रॉ करायचं आहे. मग त्याच्यासाठी हे जे सर्किट दिलेलं आहे याच्यावरून आपल्याला याचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. आता हा जो S1 आहे याला मी P कन्सिडर केलं, P फॉर S1 इज क्लोज अँड निगेशन P फॉर S1 डॅश इज क्लोज, आणि हा Q फॉर S2 इज क्लोज. आता बघा याचं सिम्बॉलिक नोटेशन काय होईल, हा जो P आहे हा या दोघांना कंजक्शनमध्ये आहे कारण सिरीजमध्ये आहे म्हणून. नंतर हा निगेशन P हा Qला डिजक्शनमध्ये आहे. म्हणजे हे झालं आपलं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्शन. आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर पुढे आपण याला रिड्यूस करू. बघा गिवन सर्किट जे आहे ते आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, पी कंजक्शन निगेशन ऑफ पी डिजक्शन क्यू. आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला याला रिड्यूस करायचं आहे म्हणून या पीने आपण मध्ये याला मल्टिप्लाय करू, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी यूज करू. इन टर्म्स ऑफ मॅथमॅटिक्स म्हणजे मल्टिप्लाय करू. हा पी कंजक्शन निगेशन ऑफ पी येईल, नंतर हे डिजक्शनच्या साईने पुढे पी कंजक्शन क्यू. आता याची जी व्हॅल्यू आहे ती एफ आली. आता एफ कशी आलेली आहे, सपोज मी जर पीसाठी टी घेतला तर निगेशन पीसाठी काय येईल, तो एफ येईल. आणि दोघांमध्ये काय आहे, पी कंजक्शन निगेशन पी म्हणजे दोघांमध्ये काय आहे, टी कंजक्शन एफ म्हणजेच हा काय झाला एफ, म्हणून आपण याची व्हॅल्यू एफ घेतलेली. आता एफ डिजक्शन पी कंजक्शन क्यू आहे. आता हा एफ डिजक्शनसाठी आपण ॲप्लिकेशनमध्ये प्लसचं साईन यूज करतो आणि एफसाठी 0, म्हणजे या टर्ममध्ये 0 मिळवली काहीच इफेक्ट होणार नाही. म्हणजेच काय मिळेल आपल्याला पुढचे स्टेप, पी कंजक्शन क्यू. म्हणजे हे झालं याचं या सिम्बॉलिक फॉर्मचं, म्हणजे या स्टेटमेंटचं हे रिडक्शन झालं. आता याच्यासाठी आपण अल्टरनेटिव्ह सिम्पल सर्किट ड्रॉ करू फॉर पी कंजक्शन क्यू. बघा आता पी कंजक्शन क्यू म्हणजे पीसाठी आपण S1 घेतला आणि क्यूसाठी S2 घेतला. हे दोघं मध्ये कंजक्शन आहे म्हणून सिरीजमध्ये जोडलं आणि या पद्धतीने आपण सर्किट डायग्राम ड्रॉ केली. क्वेश्चन नंबर 4, राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट, कन्स्ट्रक्ट इट स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट इट. आता आपल्याला या ठिकाणी हे सर्किट दिलेलं आहे. या सर्किटचं आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करणार आहे. त्याच्यासाठी याचं नोटेशन लिहू. लेट पी फॉर S1 इज क्लोज, क्यू फॉर S2 इज क्लोज अँड निगेशन क्यू फॉर S2 डॅश इज क्लोज,
निगेशन P फॉर S1 इज क्लोज. गिवन सर्किट इज एक्सप्रेस ॲज. आता हे सर्किट आपण एक्सप्रेस करूया. बघा हा P झाला, नंतर हा निगेशन Q, नंतर हा निगेशन P आणि हा Q. आता हे दोघं सिरीजमध्ये आहेत, हे दोघं पॅरलल आहेत. बघा P डिजक्शन निगेशन Q, नंतर निगेशन P कंजक्शन Q. आता या दोघं एकमेकांना पॅरलल आहेत म्हणून इथे आपण डिजक्शन यूज केलं. तर या पद्धतीने आपण याचं सिम्बॉलिक कन्व्हर्शन केलं. आता पुढे आपण याचं इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करू. दी इनपुट आउटपुट टेबल और स्विचिंग टेबल इज. आता त्याच्यात आपल्याला इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करायचं आहे. सुरुवातीला मी P आणि Q घेतला. 1 1 0 0 1 0 1 0. नंतर निगेशन P 0 0 1 1. निगेशन Q 0 1 0 1. आता या दोघांमध्ये P आणि निगेशन Q मध्ये डिजक्शन आहे, म्हणजे 1 0 1, नंतर 1 1 1, 0 0 0, नंतर 0 1 1. इथे एकच लक्षात ठेवायचं, डिजक्शनमध्ये FF फॉल असतो, बाकीचे सगळे ट्रू असतात. आणि इथे सुद्धा आपण T साठी 1 कन्सिडर केलेला आहे आणि F साठी 0 कन्सिडर केलेला आहे. नेक्स्ट कॉलम निगेशन P कंजक्शन Q. आता बघा इथे 0 1 0 0 0 0 1 1 1, नंतर 1 0 0. कंजक्शन आहे म्हणून फक्त 1 1च 1 राहील, बाकीचे सगळे 0 असतील. आता लास्ट कॉलम म्हणजे या दोघांमध्ये डिजक्शन आहे, मग 1 0 1 1 0 1 0 1 1 1 0 1. डिजक्शनमध्ये फक्त 0 0 0 असतो, बाकीचे सगळे 1 असतात. आता हा जो लास्ट कॉलम आहे याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर इथे काय लक्षात येतं आहे की या लास्ट कॉलममध्ये सगळे 1 आहेत. म्हणजे मग याच्यावरून आपल्याला काय रिझल्ट लक्षात येईल की हा जो लॅम्प आहे हा ग्लो आहे, कारण सर्किट जे आहे ते ऑन पोझिशनमध्ये, कारण सगळे 1 1 आहेत. जर इथे सगळे 0 राहिले असते तर लॅम्प हा ऑफ पोझिशनमध्ये राहिला असता. हा झाला याचा रिझल्ट. Question number 5. Obtain the simple logical expression of the following. Draw the corresponding switching circuit. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे P डिजक्शन Q कंजक्शन निगेशन ऑफ Q. आता याची जी व्हॅल्यू आहे ती आपण F घेतली. आता F का घेतली, कारण Q जर मी T घेतला तर निगेशन Q काय येईल, F येईल. म्हणजेच याला जर आपण असं लिहिलं Q कंजक्शन निगेशन ऑफ Q, तर हा काय होईल T कंजक्शन F, म्हणजेच हा मिळाला आपल्याला F, म्हणून याची व्हॅल्यू F घेतली. आता हा F म्हणजे 0 आणि हे डिजक्शन म्हणजे प्लसचं साईन. मग आता P मध्ये 0 ॲड केला काही फरक पडणार नाही, P येणार आहे. मग आता हे झालं सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन. आता याचं जे सर्किट आहे ते ड्रॉ करायचं आहे, म्हणजे P साठी आपण S1 घेतला आणि त्याचे सर्किट कंप्लीट केलं. खूप सिंपल क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये सेकंड एक्सप्रेशन आहे इन अ ब्रॅकेट निगेशन P कंजक्शन Q डिजक्शन इन अ स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन ऑफ P कंजक्शन निगेशन ऑफ Q डिजक्शन P कंजक्शन निगेशन ऑफ Q स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. बघा आता या ठिकाणी निगेशन P कंजक्शन Q डिजक्शन, इथून मी निगेशन Q जर कॉमन काढला तर इथे काय राहील निगेशन P डिजक्शन P. आता याची जी व्हॅल्यू आहे ती आपण T पुटअप केली. T पुटअप केल्यानंतर T साठी आपण 1 घेतो आणि कंजक्शनसाठी मल्टिप्लिकेशन, म्हणजे 1ने जर याला मल्टिप्लाय केला तर निगेशन Q देईल. आता पुढे या निगेशन Qने आपण या ब्रॅकेटला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी अप्लाय करू, म्हणजे निगेशन P डिजक्शन निगेशन Q, नंतर कंजक्शन Q डिजक्शन निगेशन ऑफ Q. परत याची व्हॅल्यू आपण T ठेवली आणि T फॉर 1 आणि हे कंजक्शन म्हणजे मल्टिप्लाय. परत या 1ने जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तोच पार्ट मिळेल, म्हणजे निगेशन P डिजक्शन निगेशन Q. हे झालं सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन. आता याचं आपण सर्किट पाहू. दी करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट इथं. आता निगेशन P साठी आपण S1 डॅश घेऊ, डिजक्शन आहे म्हणून पॅरलल टू S2 डॅश, आणि ते सर्किट कंप्लीट केलं. तर या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व केला.